आज आपण सर्व सियाराम मिलच्या गेटच्या समोर आपण एक दुःखद प्रसंगी आपण इथं उपस्थित झालेलो आहोत. आपल्यामधला कामगार जे आता काही लोकांनी चर्चा केली का त्याचा अपघात झालेला नाहीये, अपघात झालेला आहे, परंतु त्याचा अपघात झाला नव्हता. ते घडवून आणण्यात या मॅनेजमेंटचं कट कारस्थान होतं. आपल्यामधून एक कामगार हेमराज हुकरे जो 3 वर्ष आधी या कंपनीमध्ये कामगार म्हणून होता. काही कालावधी करता त्यांनी काम सोडलं, दुसऱ्या कंपनीला गेला ना परत 1-1.5 महिन्यापासून या कंपनीला कामाला आला. महत्वाचा विषय हा आहे, कंपनी मॅनेजमेंट आपला पैसा वाचवण्याकरता कामगारांना कमी दरामध्ये राबवून घेण्याकरता त्यांचे शोषण घडवून आणतात. आणि ही परिस्थिती तुमच्या सियाराम मिल मध्ये सुद्धा आहे. पक्के कामगार कमी आहेत, कंत्राटी कामगारांची संख्या जास्त आहे. पक्के कामगार 8 तास काम करतात. किमान वेतनाच्या नियमाच्या पालनानुसार त्यांचं ते पालन होतं, परंतु मोठ्या संख्येने 400-500च्या वर कामगार वर्ग जो आहे, जो नवीन कामगार कायदे जे नरेंद्र मोदी सरकारने आणले, ज्याचा आम्ही विरोध करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी जे कामगार कायदे ठेवले होते त्याचीच अंमलबजावणी करावी, नवीन 4 कामगार कायदे रद्द करावे, ही जी मागणी करत आहोत. तर मोदीच्या पावलावर पाऊल ठेवून कंत्राटी पद्धतीने आपले काम काढून घेणे, 12 तास काम काढून घेणे आणि पगार अर्धा देणे, ही जी कंपनी मालकांची जी नीती आहे त्याचा आम्ही निषेध करतो. कंपनीमध्ये काम करणारा कंत्राटी कर्मचारी हा बी एक माणूस आहे. आम्ही प्राण्यांची सेवा करतो, गायला माय मानतो आणि माणसाला, अरे त्या व्यक्तीची 14 तारखेला प्रकृती खराब होती, त्यांनी सांगितलं माझी प्रकृती खराब आहे, मी येऊ शकत नाही. त्यानंतरही सुपरवायझर त्याच्या घरी जाऊन ड्युटीच्या वेळ संपल्यानंतरही त्याला घेऊन येतो आपल्या गाडीवर बसवून. त्याला अत्यावस्था लागत होतं, 3दा तो मॅनेजरकडे सुट्टी मागायला जातो, त्याला सुट्टी देत नाही. अरे यांच्यामध्ये माणुसकी आहे की नाही आहे का? यांनी माणुसकी विकून खाल्लेली आहे. म्हणजे उद्या चालून रस्त्याने अगर जे मॅनेजमेंट ज्यांना सुट्टी मागायला आले त्यांच्याबरोबर काही घटना घडली तर कामगारांनी त्याच्याबरोबर तसंच बघावं का? त्याला मदत द्यायची नाही का? म्हणजे बळजबरीने काम करून घेणे. तो कुशल कामगार होता, चांगला कामगार होता, स्वभाव चांगला होता, वय फार 37-38 वर्षाची वय होती त्याची, मरणाची त्याची वेळ नव्हती, परंतु कंपनी मॅनेजमेंटने त्याचा जीव घेतलेला आहे. म्हणून ज्यांनी त्याचा जीव घेतलेला आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे आणि ती आम्ही पोलीस कमिशनर यांना आता निवेदन दिलेलं आहे. 37-38 वर्षाचा असणारा तो हेमराज, एक म्हातारी आहे त्याच्या घरी आहे, 2 बहिणी आहेत, मोठा प्रपंच आहे. आज अगर तो आपले वय पूर्ण होईपर्यंत अगर काम केलं असतं, त्यांनी जे कमावलं असतं त्यानुसार त्याला 50 लाख रुपयाची ही मदत ही कंपनी मॅनेजमेंटने द्यावी. आणि जे दोषी आहेत, ज्यांनी बळजबरीने त्याला काम करायला लावलेलं आहे, त्याला सुट्टी दिली नाही, त्यांच्या विरुद्ध पोलीस कारवाई झाली पाहिजे, ही आमची शासनाकडे मागणी आहे. कंपनीमध्ये काम करणारा कोणताही कामगार असो, स्थायी कामगार असो या अस्थायी कामगार असो, त्या सर्व कामगारांना ही सुरक्षा मिळाली पाहिजे. आणि कंपनीने ही कंत्राटी पद्धतच बंद करायला हवी. माणसामध्ये जी काही श्रमशक्ती असतं ती 8 तास काम करण्यापुरती श्रमशक्ती असतं. 8 तास काम केल्यानंतर त्याला 8 तास आरामाची गरज असतं. आज मी एक कामगार दिवस मानतो, एक कामगार दिवस त्याच गोष्टी करता आम्ही मानतो की त्याकरता जगामध्ये एक मोठा संघर्ष झालेला आहे.
शिकागोमध्ये संघर्ष झालाय, शेकडो कामगारांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि त्याचीच अंमलबजावणी करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे का कामगारांना 8 तास काम, 8 तास आराम आणि 8 तास करमणुकीचे असावे. परंतु कामगारांकडून हे 12 तास काम करून घेतात. परंतु 12 तास काम करून घेतल्यानंतरही यांना किमान वेतन मिळतं का? आज अगर हा जो कामगार आहे ज्याला 8 तास काम करायचं त्याच्याकडून तुम्ही 12 तास काम करून घेता, त्याचे जीवन किती राहणार आहे? त्याला आराम करायला वेळ मिळणार नाही. इथून घरी जाताना 1 तास, घरून येताना 1 तास, म्हणजे त्याचे 14 तास गेले. उरला किती वेळ? 8 तासाची झोप गरजेची आहे. म्हणजे त्याचे जीवन किती राहणार आहे? त्याचे जीवन कमी होणार आहे. 5-7 वर्षांनी 5-7 वर्ष त्यांनी जगायचं तर 5-10 वर्ष तो आधी चालतं मध्ये. तो हा कायदा आम्हाला मंजूर नाहीये. त्यामुळे कंत्राटी तत्वावर काम करणारा प्रत्येक कामगार आहे तो कंपनीचे कामगार असावा. कंपनीने आपल्या मुख्य सेवेमध्ये त्या कामगारांना घ्यावं आणि त्यांना किमान वेतन द्यावं आणि 8 तास जर त्यांच्याकडून काम करून घेण्यात यावं ही आमची या सियाराम प्रशासनाला आमची विनंती आहे, आमची मागणी आहे. आणि हे आमच्या म्हणणं सियाराम प्रशासनाने मान्य करून घ्यावं. त्याचसोबत हेमराज जो आहे, हेमराजच्या परिवाराला 50 लाखाची मदत करावी. अन्यथा या कंपनी जी चांगल्या पद्धतीने आज चालू आहे, कामगारांना वाटतं की आमची उपजीविका या कंपनीच्या आधारावर आहे, तर कंपनी मॅनेजमेंट, कंपनी मालक यांची उपजीविका सुद्धा कामगारांच्या भरोश्यावर आहे. एक बात त्यांनी विसरू नये. कामगारांनी स्वतःला मजबूर समजू नये की आम्ही मजबूर आहोत. तुम्ही मजबूर नाही आहात. तुमच्या मागे CITUची एक मोठी ताकद आहे. तुम्ही ताकदवर आहात. कंपनीच्या भरोश्यावर तुम्ही नाही, कंपनी तुमच्या भरोश्यावर चालतं. आणि मॅनेजमेंट तुम्ही केलेल्या कामाच्या भरोश्यावर जे काही कमाई होते त्याच्यातून ते मौज मस्ती करतात. म्हणून तुमचा अधिकार हा तुम्हाला मिळाला पाहिजे. आणि कंपनी मॅनेजमेंटने ही मागणी नाही मानली आहे. या कंपनीमध्ये मोठा उठाव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या कंपनीचे कामगारच मोठा उठाव करतील हे प्रशासनाने जाणून घेणे गरजेचे आहे. कामगारांना धमक्या देऊ शकतात. हेमराज हुक्केच्या मदतीला येणारा जो कामगार आहे त्याच्याबरोबर संपर्क ठेवू नका. अरे त्यांच्यामध्ये ताकद असेल त्या कामगाराला त्यांनी रोखून दाखवावं. कामगारच कामगाराच्या हिताकरता समोर येऊ शकतं. कंपनी मॅनेजमेंट कधी हिताकरता समोर येऊ शकत नाही. हे सर्व कामगारांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज आम्ही इथे आलो, श्रद्धांजली सभेला आलो आणि कामगार कंपनीच्या गेट समोरच आम्ही श्रद्धांजली सभा करत आहोत. आणि हे कंपनी मॅनेजमेंटला चेतावणी देण्याकरता श्रद्धांजली सभा करत आहोत. म्हणून सर्व कामगारांनी एकजुटतेने राहावं. येणारी जी निवडणूक आहे जे 22 तारखेला होती, ही घटना घडल्यामुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे. आणि परत CITUची ताकद आधीच्या तुलनेत मोठी वाढलेली आहे. CITU एकमेव संघटना आहे जे कंपनीमध्ये काम करणारा कोणताही कामगार असो, काही परमनंट कामगार असो किंवा अस्थायी कामगार असो, कंत्राटदार कामगार असो, त्याच्या हिताकरता सदैव CITU उभी आहे. म्हणून सर्व कामगारांनी CITUच्या पाठीशी राहावं एवढंच मी सर्वांना सांगू इच्छितो. हेमराज हुक्रे को लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम. हेमराज हुक्रे को लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम. हेमराज हुक्रे अमर रहे, अमर रहे, अमर रहे. हेमराज हुक्रे अमर रहे, अमर रहे, अमर रहे. CITU जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. CITU जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. कामगार एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. कामगार एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. कामगार विरोधी प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. कामगार विरोधी प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. त्यानंतर हेमराज हुक्रे अमर रे, अमर रहे, अमर रहे. हेमराज हुक्रे अमर रे, अमर रहे, अमर रहे. हेमराज हुक्रे को लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम.